शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे असे वार्षिक 12,000 रुपये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिले जातात. आणि हे जर तुमचे बंद पडले असले, काही कारणास्तव तुम्हाला मिळाले नसले किंवा वडिलोपार्जित जी जमीन आहे ती आपल्या नावावर केली म्हणून मिळत नसले किंवा नाव नोंद करण्याचं राहिला असेल म्हणून मिळत नसले, तर त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत की हे 12,000 रुपये आता आपल्याला कसे चालू करता येतील. कारण मित्रांनो, पीएम किसान योजना ही 2019 साली केंद्र सरकारने चालू केली आणि तेव्हापासून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून दिले जातात. आणि त्यानंतर राज्य सरकारनं नमो शेतकरी सन्मान योजना चालू केली आणि या योजनेमधून 6,000 रुपये म्हणजे असे वर्षाला 12,000 रुपये दिले जातात. आता यामध्ये झालं काय की काही शेतकऱ्याच्या कागदपत्रांच्या त्रुटीमुळे, मग त्यामध्ये लँड सीडिंग असेल, बँकेच्या पासबुकच्या काही अडचणी असतील, आधार कार्डच्या नावाच्या काही अडचणी असतील, या अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळत नाहीत किंवा काही शेतकऱ्यांचे चालू होते मात्र त्यानंतर बंद पडले आणि त्यानंतर बरेचसे शेतकरी असे या माध्यमातून वंचित राहिले होते. त्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या शेतीचा वारसा बदलणं असेल, म्हणजे वडील मृत पावल्याच्या नंतर ते वारसाला मिळायला पाहिजे असे शेतकरी होते. मग अशा शेतकऱ्यांना विविध जे काही कारण होते त्याच्यामुळे हे पैसे मिळत नव्हते. मात्र आता यासाठी केंद्र सरकारनं ही नवीन नोंदणी करण्यासाठी ऑप्शन चालू केलेला आहे आणि त्यामुळे जर आपल्याला हे पैसे मिळत नसतील तर आपण पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन नवीन शेतकरी म्हणून यासाठी आता यापुढे नोंदणी करायची आहे. आणि ही नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला पीएम किसान योजनेचे तर मिळतीलच आणि त्याच धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना चालू केली आहे, तर नमो शेतकरी सन्मान योजनेचे सुद्धा 2,000 रुपये मिळतील. म्हणजे पीएम किसान योजनेचे 6,000 आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 असे मिळून आपल्याला वर्षाला 12,000 रुपये मिळू शकतील. मात्र त्यासाठी आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याकडं, कारण यापुढे आता ज्यांच्याकडे फार्मर डिजिटल आयडी असेल अशा शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. त्यासाठी फार्मर डिजिटल आयडी असणं गरजेचं आहे. तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड बँक पासबुक याच्यावरलं नाव हे सारखं असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला केवायसी करण्यासाठी सोपं जातं. अशा या कागदपत्राच्या माध्यमातून आपण आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करायची आहे आणि नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला हे वार्षिक 12,000 रुपये मिळणार आहेत. आता या अगोदर तुम्हाला मिळत होते का, तुमचे बंद पडले होते का किंवा त्यामध्ये काय अडचणी होत्या, त्याबद्दल तुम्ही नक्कीच कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपले जे काही शेतकरी बांधव असतील, नातलग असतील, पाहुणे असतील, सगळ्याला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.